काल राज ठाकरेंचा पाडवा मेळावा पार पडला, ज्यामध्ये त्यांनी मोदींसाठी मी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलेलं आहे. काय तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं ते 10 का 15 दिवसापूर्वी दिल्लीला भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांना भेटून आले होते आणि मला वाटतं त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यावेळीच त्याची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती. मग काय त्याचा सगळ्या संपूर्ण राज्यभरात काय परिणाम होऊ शकतो? बघूया, मला असं वाटतं ते कुठल्या ते आमच्या आघाडीत तर ह्यावेळेस इलेक्शनला नव्हतेच, त्याच्यामुळे त्यांचे मतं कुणाच्या पारड्यात पडतील, कशी पडतील, काय पडतील हे काळच ठरवेल. सुरुवातीला ते भाषणात म्हणले की राज्यात जी काय परिस्थिती सुरू आहे या राजकीय व्यापाचाराला तुम्ही प्रतिसाद देऊ नका किंवा त्यांना निवडून देऊ नका, पण नंतर ते असं म्हणतात की राज्यातले जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना माझा पाठिंबा आहे, मोदींना पाठिंबा आहे. तर हे दुटप्पी भूमिका आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। खरं तर मी त्यांचं काल भाषण पाहिलं नाही, मी प्रचारात होते. हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल. तरी आज मोदी परत एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, सभा घेत आहेत अनेक ठिकाणी, कारण विदर्भाच्या पहिल्या टप्प्यासाठी कसं बघता? कारण आहे महाराष्ट्रात माननीय मोदीजी हे एका पक्षाचे नाही, देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्याच्यामुळे या देशातली एक नागरिक म्हणून मी मोदीजींना एवढीच विनंती करीन की व्यासपीठावरनं त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत, जे अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी ॲक्शन घ्यावी. कारण का राजकारण होत राहील, पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि सगळ्याच पक्षाच्या आम्ही सगळ्यांनीच ते मला वाटतं महाराष्ट्राची जी संस्कृती ती जपली पाहिजे. आणि मागच्या वेळेस माननीय मोदीजींच्या समोर एक गलिच्छ वाक्य जे बोलणं झालं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी स्वतः त्याचा जाहीर निषेध करते. आणि माझी अपेक्षा आहे की मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी ते आपल्या सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत. त्या प्रधानमंत्र्याच्या पदाचा तरी मान सन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे आणि अशी गलिच्छ भाषा ती थांबली पाहिजे आणि अशा व्यक्तीवर ॲक्शन घेतली पाहिजे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गारपीट झाली, दुष्काळ आहे, अशा प्रकारे बघता अजूनही सरकारने याकडे अजून लक्ष दिलेलं नाही. तुम्हीच माझ्याशी रेग्युलरली बोलता. जवळपास डिसेंबरपासून मी सातत्याने दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकरी अडचणीत आहे, मजूर सगळे अडचणीत आहेत, आमच्या आशा अंगणवाडी सेविका अडचणीत आहेत, हे सातत्याने बोलत आले. बारामती लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं तर उजनी धरणात एक थेंब पाणी नाही आहे, नाझऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे. आणि तुमच्याच चॅनलवर काल सांगण्यात आलं की 35%च पाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं आहे जे जेमतेम आपल्याला पुढचे 2-2.5 महिने पण पुरेल का नाही अशी गंभीर परिस्थिती असताना या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकार हे अतिशय असंवेदनशील आहे. हे फक्त पक्षपोडा, धमक्या द्या याच्यातच व्यस्त आहे. त्यांना दुष्काळाचं काम करायची वेळच त्यांना त्यांच्या या बाकीच्या कामातून नाही. काल बारामतीत भाषण झालं, त्यांनी पुन्हा एकदा काही नवीन आरोप केले. म्हणजे प्रत्येक वेळी तुमचंच खरं कसं मानायचं, आमचंही कधीतरी खरं असेलच की. आणि दुसरं जर तुम्हाला धमक्या येते तर पोलीस कंप्लेंट करा म्हणे. विरोध पवारांच्या मला कसा मिळतो? जर मी धमक्या दिल्या असत्या तर पाठिंबा कसा मिळाला? ठीक आहे, लोकशाही आहे, त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. काल दादाजी भाषणामध्ये एक मुद्दा उपस्थित केला की आत्तापर्यंत तुम्ही लेकाला निवडून दिलं, त्याच्यानंतर बाबाला निवडून दिलं, नंतर लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्यावं जेणेकरून फिट्टमफाट होईल सगळं. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. शिवतारेंनी जी भूमिका घेतलेली होती बंडखोराची, त्यामध्ये आता अजित पवारांनी काल असा गौप्यस्फोट केला की विजय शिवतारेंना आपल्याकडून सातत्याने फोन आपल्याकडून एका ज्येष्ठ नेत्यांचा फोन येत होता आमच्या, त्यांनी ते कॉल्सही अजितदादांना दाखवले. दादा असं म्हणतात की माझ्याच जवळच्या व्यक्तींनी ही पातळी गाठली. मला याची माहिती नाही ते कोण नेते आहेत ते मलाही आवडेल समजायला. ताई, रोहितदादांनी परवा एक फेसबुक लाईव्ह केलं, त्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगितल्या की बारामती मतदारसंघात नाही तर संपूर्ण राज्यातली परिस्थिती, अनेक लोक इकडल्या तिकडल्या मतदारसंघात जाऊन प्रचार करतायत, दबाव आणतायत. हे सगळं बघताना कसं, कारण अजून निवडणुकीला बराच कालावधी आहे, त्या पार्श्वभूमीवर बराच काय एक 25-26 दिवस आपल्या टप्प्याला राहिलेले आहेत.
हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा त्यांनी जो मंगल कलश महाराष्ट्रात आणला आणि विकास व्हावा, एक पुरोगामी विचारही त्याच्यात असावा, या आपल्या महाराष्ट्राला दृष्ट लागलेली आहे. ही अदृश्य शक्ती जी दिल्लीवरनं आहे त्याला महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं त्याचाच हा एक भाग आहे. काही मानेसरी जो महायुतीला पाठिंबा दिला आहे त्याचा काही फटका बसेल महाविकास आघाडीला? ते आमच्यामध्ये आघाडीतच नव्हते. काल अजितदादा भाषण बोलताना म्हटलं की माझे भाऊ माझ्या निवडणुकीच्या वेळी कुठे होते, ते कुठे प्रचार करत होते, आता मात्र घराघरा फिरतायत, मी जर तोंड उघडलं तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि सावत्र भाऊ पण शोधून काढलं, मग कितपर्यंत चाललं आता हे? मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत. ज्यांनी वक्तव्य केली आहेत त्यांना विचारलं, मला वाटतं जास्ती संयुक्तिक राहील. नाही, राजकारण होत राहील, राजकारणाच्या जागी, पण एवढ्या पर्सनल लेवलला जाणं ते तुम्हाला पटत नाही. हा विषय नाही. माझी लढाई ही बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. मी एक पॉलिसी मेकर म्हणून मतं मागते. या देशामध्ये चांगली धोरणं व्हावी आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडावा, याच्यासाठी मी राजकारणात आहे. नाही, काल महाविकास आघाडीने सांगलीच्या जागा जाहीर केली, ती ठाकरे गटाला जाहीर करण्यात आले. मात्र दुसरीकडे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे अजूनही त्या सगळ्या संदर्भात संपूर्ण आहे. काँग्रेस सांगलीचे नेते नाराज आहेत, स्थानिक नेते त्यांनी राजीनामे द्यायला काही ठिकाणी सुरुवात केलेली आहे. काल आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी झालं होतं. आयजी नसावी महाविकास आघाडी आणि सांगलीमधला प्रत्येक नेता, सहकारी, पदाधिकारी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही अशा काही बातम्या जरी आल्या असतील तर त्याच्यात जातीनी लक्ष आम्ही घालून मार्ग काढू. तर महाविकास आघाडीत काँग्रेसवर अन्याय झाला अशी एक भावना झाली काँग्रेसकडे, विशेष करून सांगली असेल, मला असं ट्रेननीच वाटत जास्त नाही. जागा लाटल्या असं मला असं वाटत नाही. पहिल्या दिवसापासून हाच नंबर ठरला होता, त्याच्यात काही वेगळं नाही. ओके, थँक्यू.